आपल्या दुकानावरला साबुदाणा होय. आमची इथे एक एकादशी दिवशी म्हातार मुक्कामाला आलं. म्हणलं महाराज भूक लागली, फराळाला आहे का? म्हणलं आमच्या महाराज नेलं. म्हणलं करणं काय फराळाचं. आता बाहेरचं खाणारी जात कुठे लोकाला खाऊ घालती होय. हो ना. पण म्या कसनुचं तोंड केलं. म्हणलं जाऊ दे, आलंच नाही वारकरी पण करा. आता तिनं 10 रुपया का पोराजवळ दिले आणि दुकानावरून साबुदाणा आणला 100 ग्राम. आता ते दुकानावरचा साबुदाणा भेजिला आणि कढईत टाकला आणि उलथनच हाललं. म्हणलं हालेव ना रे. ती म्हणली साबुदाण्याची कढईची आणि उलथण्याची येल्डिंग झाली. इतका चिकट साबुदाणा. आणि आमच्या इथं जे वारकरी मुक्कामाला आले त्याला 2च दाढा, खालची एक आणि वरची एक. त्यानं साबुदाणा तोंडात टाकणं दाबणं. म्हणलं खाय ना. अरे म्हणलं खाय ना. 2-3 आडबाणगे पोरं बोलिले. त्याचे दाभाडा उपशिलं तर हजमलं. आपला साबुदाणा काय 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 खातेत महाराज. आणि काहीला चांगलं खाता येतं वे. आमच्या इथला रामकृष्ण मी एकदा कीर्तनाला निघालो. मला म्हणला कुठे आहे तुमचा खेळ? ते कीर्तनाला खेळ म्हणे. म्हणलं शाबास रूम नाही आपलं. म्हणलं चल कीर्तनाला. जिंतूरच्या बस स्टँडवर गेल्या. म्हणला भूक लागली. म्हणलं एकादश आहे. म्हणला बापरे एकादश. म्हणलं फटफट फराळाचे. जिंतूरला सका शावकार मोठा कोमटी समाजाचा माणूस आहे, श्रीमंत व्यक्ती. त्याची इथं रसाच्या पापुड्या, चांगल्या प्रतीच्या साबुदाण्याची उसळ, केळीच्या चकत्या. आपल्या इथं जर पाहुणा आला ना तर केळ आवताचे जानुळे दिलेवानी देतात. आवताचे जानुळे मधलं खायन काताडे बायकोला घेऊन जाय. तिथं शेपच्या चकत्या, केळीच्या चकत्या, डाळिंबाचे दाणे काढलेले, चांगल्या प्रतीचा साबुदाणा. ते चकत्या खाला काट्याचा चिमटा, त्याला धरायला फायबरचं बुंडल. आमच्या रामकृष्णाने आधी चमचेचं बुंडल खाल्लं. ते काहीला खाता येतं का काय मिळत नसतो ते. म्हणलं महाराज गुड बी नाही. म्हणणार येडपटा ते धरायला असतंय. अशी काही काहीची अवस्था. ते म्हणलं मला भूक लागली. कोणाचं चाललं होतं? यात्रेतलं फुगीर. भूक लागली. एका बाईच्या अंगावर 10-15 लाखाचं सोनं होतं एका माऊलीच्या अंगावर. आणि तिच्या हातात साबुदाण्याचा द्रोण आणि तिच्या मालकाच्या हातात पाण्याचा ग्लास. म्हणली माऊली घ्या ना. मला म्हणलं 15 लाखाचं सोनं बाईच्या अंगावर साबुदाण्याची हॉटेल टाकली. म्हणलं पाया पडतो तुला झपकी तेन मला झपकी तेन रे. अरे काय झपकी तेन पाय बाई साबुदाणा इकायली. म्हणलं रामकृष्ण हरी रे याला काय माहिती. म्हणलं जाऊ दे इकू दे. ज्यान 2-3 दुर्ण खाल्ली. वरी गेल्यावर म्हणलं आपल्या दुर्णाचा हिसाब काढ रुपयाला. कोण याच्या बापाने ठेवले का रुपयाला दुरण साबुदाण्याचा? म्हणलं पैसे नाही. नगवा पैसे तुतलो काय लुटीतून कुठे तू हे पैसे? म्हणलं मये नाही कोणाचेच नाही. ते साबुदाणा फुकट होता. 12 ट्रॅक्टर साबुदाणा फुकट. म्हणलं इतका फुकट इतका फुकट. म्हणलं तुला अटॅक येईन इतका बी फुकट आहे. म्हणलं बापरे काय खर्च आला असेल? म्हणलं तुया द्वादशी इतका. अजून टकटक नाही. परिणाम सांगू, पंढरपुरात जाचच राहिलं. नुसत्या पंढरपूरचा रस्ता धरला तर फुगीराचा अभिमान संपला. ही पंढरपुरातल्या रस्त्यातली ताकद आहे. तर पंढरपुरात काय पंढरी सिजारे आल्यानं संसार. पंढरी सिजारे आल्यानं संसार. पंढरी सिजारे आल्यानं संसार. सिजारे आल्यानं संसार. विनाचा सोयरा पांडुरंग. विनाचा सोयरा पांडुरंग. विनाचा सोयरा पांडुरंग. नुसता रस्ता धरला की अभिमान संपतोय. विद्यानगरातला एक राजा देवीचा भक्त. 15 मिनिटं टाइम राहिलाय. मही शाळा जिल्हा परिषदची भरू का आपण सुटती टायमाला. मी काय संस्थेचा शिक्षक नाही. त्याला अध्यक्षाचं भेव असत. लयच अवघड काम महाराज संस्थेवरच्या मास्तरायचं. असं समजायचं संस्थेवरचे मास्तर अध्यक्षाच्या बायकाच. विठ्ठल विठ्ठल आमच्या संघ गुरुजी आले ना. अध्यक्षाच्या शाळाचं बांधकाम सुरू. इटा गुरुजीच्या माग
गुरुजीच्या बायकोन स्वयंपाक केला तीच खाली आहे, पाणी तिथंच आणायला विठाला विठाला असो काय सांगलं हा कीर्तन शाबास काय दर्जा आहे महाराज पंढरपुरातला. कोणीही या कसाही या कोण्याही प्रतीचा या तिथं आला की शुद्ध होते. या ठिकाणची अवस्था आहे पंढरपुरातली. गुरुवर्य मारुतराव महाराजांच्या काळामध्ये आमच्या परिसरात 3 साधू झाले परभणी जिल्ह्यात. मोतीराम महाराज फळेकर, रंगनाथ गुरुजी परभणीकर, मारुतराव महाराज दस्तापूरकर. 40 वर्ष एका पाप्यानं टँकरनं दारू पेली. पंढरपुरातली ताकद सांगतो. मारुतराव महाराजांजवळ घेतलं. माय काय सुंदर देह दिला तिल बापू. आता मागच्या केलेल्या कामावर पाणी टाक. बाबा मी शुद्ध कशाने होईल. तू एकदाच पंढरपूरला चलन तुळशीची माळ घाल. पंढरपूरला मारुतराव महाराजाचं ऐकून गेलं, तुळशीची माळ घातली. मागच्या कामावर पाणी फिरलं. महाराज आज त्याचं मंदिर बांधले. सर्व पाप संपून टाकण्याची पात्रता पंढरपुरात आहे. आईशी चंद्रभागा, आईशे भीमा तीर, आईसा विटेवर देव कोठे. तसा देव जगात नाही कुठं. पंढरी शेजारे आल्यानो संसारा. तर का जायचंय तर दिनाचा सोयरा पांडुरंग. आपले सोयरे आहेत महाराज, पण आपले सोयरे आपलं बरं चालल्याच्या नंतर आपल्याला फोन करतात. पंढरपुरातला तसा नाही. दिन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही महाराज. ज्याच्या हृदयातले साही विकार गेले आशाचा तो सोयरा आहे. सांगू कोणाचा सोयरा झाला. 262 प्रकरणात एक तुमच्या समोर मांडतो. बिदरच्या बादशाकडे एक शिंपी सरदार होता. शिंपी. आणि त्या शिंप्याला राजाई नावाची पोरगी. सरदार कोणाला म्हणायचं माहितीये का. रनिंग 48 खासदार आणि एकटा बादशाचा सरदार. 844 घोडे, 844 घोडे एकट्या सरदाराला बसायला होते. अर्धा किलो सोन्याचा लगाम आणि 1.25 किलोच्या चांदीच्या रिकिबा. हे राजाईच्या बापाला बसायला. बोलेरो, सफारी, पजरो कोणी घेईल, पण घोड घ्यायला धमक लागती. बोलेरो जर इथून दुसऱ्या गावाला गेली तर तेल खाती. घोड जागेवर बी बसलं देव मनकंठी तर 14 किलो हरभरे खाते. इथं मिसळून पिठलं करायची वेळ आली तर घोड्याला हरभरे कुठून आणा. 844 घोडे सरदाराला बसायला. आणि त्या सरदाराची पोरगी नामदेवरायला द्यायची. कोणी विचार केला. विटेवरच्या देवानं. पण देवाने विचार केला एवढ्या श्रीमंताची पोरगी नामदेवरायच्या घरी येणं इतकं सहजासहजी सोपं नाही. 4 गोष्टी बरोबरीच्या लागतात. प्रेम, वैर, मित्रता आणि लग्न. प्रेम करत असताना दोन्ही समान पाहिजे. दिल्लीतल्या मंत्र्याची पोरगी आणि शेळ्यावरणाचं पोरग कसं प्रेम. प्रेम करत असताना समान पाहिजे आणि वैर करत असताना सुद्धा समान. पुढच्याच्या हातात बंदूक यानं काठी घेतली. अरे येडपटा जाऊच तरच फुकीतन तुला ते. काठीवाल्यानं बंदुकीवाल्यासोबत कशाला विरोध करायचा. काही गोष्टी 4 गोष्टी समानतेतल्या असल्या पाहिजे. देवाने विचार केला 844 घोडे एकट्याला बसायला येतो. आणि नामदेवाला त्याची पोरगी कशी. पण सहज कानावर वार्ता गेली. मंगळवेढ्याला नामदेव नावाचा एक सुंदरसा नवरदेव आहे असं त्या राजाईच्या वडिलाला कळालं. या म्हणले आमचं घर पाहायला. नामदेवराय घर पाहायला निघाले महाराज. नामदेवरायचे वडील पूर्वीच्या काळात नवरदेव जात नव्हता पाहायला. घरातली माणसं जाईत. आता नवरदेव जातो आणि संघ 2-4 कुत्रे असते. त्याला काय आखलीचा कांदा नाही. त्यान म्हणा चांगली नाही. हे 20 वर्ष संन्याशीच नसतो. दुसऱ्याच्यात म्हणावं असतं. काऊन माणसं लोकांना चांगलं म्हणले आवडतं का नाही. आमची इथे एक जणानं 5000ची साडी आणली सक्रातीला बायकोला. आता नेसावं का नाही. नवऱ्यानं 5000ची साडी आणली. शेजारणीकडे गेली. सखूबाई बरी आहे का. बाई रंग चांगला आहे ग पण बुट्ट्या जरा गोचडावणी छता. झालं तिचं वरबाड्यावानी तोड. मालकाला सांगितलं नाही जमलं. बुट्ट्या जरा गोचडावणी छता. आलं ते वडवून येऊन बीडला.
दुकानात गेल्यावर दुकानदाराला म्हणला बुट्ट्या नाही चांगल्या, त्यानं बुट्ट्या चांगल्या दिल्या. चतुराबाईला दाखिल्या, चतुराबाई चांगली आहे का? बाई बुट्ट्या काय चांगल्या आहेत ग, पण रंग जरा बाजावाल्या नीचे. पुन्हा ते वडवून येऊन बिडाला. आणसा भाभीला दाखिले, आणसा बाई कश काय नाटी? म्हणली बाई बुट्ट्या चांगल्या, रंग चांगला, सगळं चांगलं, पण नखी काऊन कोपनच्या लुगड्यावानी ग. चौथ्या बारीस ते म्हणलं आता तुला कशी घ्यायची तर घे. राग राग मोटरसायकलवर बसली, ती माग बसली अलीकडच्या कोपऱ्यात बाकात. मोटरसायकल पळली ती तिथंच पडली. आणि दुकानात आल्या म्हणला कशी घ्यायची तर घे. कोणाला घेतो? रिक्षावाल्याला का? ती पडीन मागच. माणसाला आवडत्यात हो बायका. त्याला आवडत होत्या देवायला ना आपल्याला बी आवडतात, म्हणून इतके बेजार आहेत माणसं. ते तर ती वैकुंठ ठाऊन पंढरपूरला आला ना देव बायकोसाठीच ना. आता त्याची सुंदर होती म्हणून आला आपल्या पाहत्यात कवाडाकडे, चला त्यात भेताडाकडे. तरी आपल्याला आवडतात. नवरदेव जात नव्हता पूर्वीच्या काळात, नवरदेवाचा बाप जायचा पाहून यायचे. आता सगळी संस्कृती बिघडली बघा. आता संस्कृतीचं काय मात्र झालंय सगळं. मला सांगा, आमच्याला आपल्या हिंदूच्या संस्कृतीमध्ये नवरदेव नवरीने एकमेकाकडे पाहुणी म्हणून अंतरपट धरतात. दोघे करावी उभी अंतपटात धरा, वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे, हे मंगलाष्टकात. आणि हे म्हणायच्या आधी दोघं तिकून गुदगुल्या करीतच येतात. मेरा महबूब. कशाला ते मंगलाष्टक म्हणायचं अंतरपट धरा? काय राहिली हो संस्कृती? मला सांगा, हे मोठाले जे सप्ते आहेत ना सगळे, कोणते बी हेच म्हणून नाही, या सप्त्यानं फक्त तुम्ही महाराज श्रीमंत करायलात. तुम्ही काही घेईनच. आपल्या संस्कृतीमध्ये बाईच्या कपाळावरचं कुंकू पुशेपर्यंत केस कापता येत नाही. हे तर बरंच आहे ना. बाईचे केस कधी काढावा? ते बावल्यावरलं चोट्ट मेल्या. तुम्ही जिता असताना भावळ्या का पितात, त्याला का मोळ बसायला का? नाही, मला आणायचं तर नका आणू दुसऱ्या बार. मी स्पष्ट सांगायला तुम्हाला, मला घरी बसल्या बसल्या केंद्र सरकार पगार देते. मी तुम्हाला सांगतो, इथून वरी बामणेन खाली मराठी आहे, तरी 14,000 ब्राह्मणात पाहायला आलो. नवीन गाव आहे म्हणून तुम्हाला असे मला कडबा सांगावा लागायला मधला, कारण लोकायला भांगार आवडायला ना, म्हणून नाही इलाज आहे आमचा. बाईच्या मालक जाईपर्यंत केस कापता येत नाही, भवळ्या कापिता चुकीची गोष्ट आहे. पोराचा बाप मरायच्या आधी मिशील वस्त्र लावता येत नाही, त्या का अशा पांदीला अडकायल्यात का? किती गोष्ट दुःखीची. बर लाईनच का? बर कापा भवाळ्या, कुंकू लावा ना. बर लाईनच का टिकली, पण खाली लावायल्यात. वरी का कोंबडी बसवायची का अंडे गोळायला? उद्यापासून ही थल्ली टिकली वरी सारखा, आणि नाहीच हातानं सरकली तर जेसीबीनं सारखा. मला सांगू का, मी विनोद सांगत नाही. माझ्या सोबत 2 महिने राहा, संस्कृत शब्द 2 महिन्यात एक बी रसो दीर्घ चुकला तर मी आयुष्यभर तुमच्या इथं साडी नेसून भांडे घाशील, इतकं संस्कृत बोलतो. पण त्या संस्कृतचा तुम्हाला काय फायदा आहे महाराज? ही कळत नव्हती म्हणून तर तुकोबारायांनी गाथा केलाय. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी संस्कृत श्लोक कळत नव्हते म्हणून 7 कांडाचं रामायण केलंय. हे तुमच्या आमच्या करता महाराज. बाईचा इथला भाग जर वयोवृद्ध पुरुषाने रिकामा पाहिला तर मालकाच्या आयुष्यातले 35 दिवस कमी होते. टिकली का लाईनच, पण मध्यबिंबाच्या ठिकाणला परपटलो तिजा येतो भाग्यास्थितांगानां सौभाग्यवृद्धोति प्रिया कामाप्रियो संगशिती. शास्त्रकार सांगतात इतकी ताकद आहे महाराज पतिव्रतेची. जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. काय ताकद आहे महाराज कुंखात तुमच्या. एका बाईच्या मालकाला झोप लागली,
संध्याकाळची संध्या मोडल, झोपीतून उठावं तर पाप लागते, नाही उठावं तर संध्या जाती. सूर्य मावळायला चाललाय. बाईनं वाटीत पाणी घेतलं आणि कुंकू दाखिलं आणि पश्चिम दिशेला दरुजात वाटी ठेवली. 10:30 वाजूस तर सूर्य गेलाच नाही. हे रोजानं काम करणार नीला अवघड झालं, पण गुत्त घेणार नीला जमलं ना. रोजदार गाड्याला म्हणल्या, राम्या किती वाजले रे? म्हणला 10:30. घडा आहे का काय तू? हा ते म्हणला 10:30 वाजले ना संध्याकाळचे. आणि गुत्त घेणार नाही म्हणले, बाई आज दिवस कायच नशिबा नाही. गुत्त घेतात ना बाया खुरपायचं. लय शहरातल्याला काय माहित तुम्हाला. गुत्यातल्या अशा खुरपीत्यात एक खुरपा असं एक खुरपा असं. रोज पडा 600. हातात पैसे घेणं गवत वर येणं संगच. आणि ते रोजदारीचे पैसे साखरेच्या डब्यात टाकणं, पप्याच्या बापाला गवसणं संगच. पप्याच्या बापाला पैसे गवसणं धाब्यावर जाणं संगच. त्याचे पैसे राहत असते का घरात. संस्कृती बिघडी संस्कृती. आमच्या बायकोला म्हणलं, एवढं मी लोकायला सांगतो कुंकू लावा, तुलाही जाईन कुंकू. म्हणजे तुम्ही घाला ना पॅन्ट. म्हणलं येडपट हेस का काय रे, पॅन्ट घातल्यावर का माती खाशीन का? आपलं धोतरामुळेच बरं आहे. तिला तरी काय ते धोतराचा जरासा राग झाला. आम्ही शेलून 2 जण चाललोत गिरगावला. लहान्या गिरगावातून पलीकड मधात नदी आडवी एक बाई धुणं धुत होती, आमच्या इथल्या विठ्ठलरावची सून. बायकायला नाद असतो बोलायचा. माझ्या हातात ती थैली वजावाल्याचं मी आपलं पांदीच्या तोंडाला. ती बाई म्हणली, आमच्या घरच्याला येऊ द्या ना. दोघी पोरीच 19 वर्षाच्या दोघी बी, आमच्या घरची बिन ती बी. कुठल्या आहेत तुम्ही? इथलीच. ती बाई म्हणली, पुढचे तुमचे सासरे आहेत का काय धोत्रामुळं? तेव्हापासून आमच्या घरच्या म्हणतात कीर्तनात लुगडे नेसा, पण घरी आल्यावर पॅन्टीच घाला. म्हणलं जाऊ देवा, घरी आल्यावर मी पॅन्ट घालीन, पण तू कुकू लावून. म्हणजे नको बाई, कसकानी मथाऱ्या कोथाऱ्यावानीच दिसतो. म्हणलं या. आणि एक दिवशी आपल्याला मथारं व्हायचं येत ना, आपण घरातीमधून थोडीच येत नाही तर राहायला. कुकू लावून. आता काही काही बाया लायत्यात कुकू, पण त्याचं बिले अवघड काम न. ह्याच हौदातलं पाणी घेतात. या कुकू लावणार नाही तरी कुठं धड आता. केलं म्हातारं उष्ट. त्याची त्याला कळाल्यावर कशा हसू द्यात पाहणं. आमचं सासरं बिमार पडलं, आम्ही गेलो. आमच्या घरचे म्हणले, चला ना माझे वडील बिमार. म्हणलं, मी का डॉक्टर आहे का? 4-2 कीर्तनाचे पैसे घेऊन जा, डॉक्टरला देईन, सांगते भावाला नीट करायचं. नाही कसं तुम्हाला पाहिलं की त्याचं दुखणंच जातं. म्हणलं बरं चला. मला पाहिल्यावर दुखणं गेल्यावर मी दवाखान्यात बसलो असतो ना. पेशंट पायन घरी जाय, पेशंट पायन घरी जाय. त्याला औषध गोळ्यात द्यावं लागते ना. म्हणलं मला पाहिल्या कुठे दुखणं जात असतं का? आम्ही गेलो तर खरंच झालं. मला पाहिलं की त्यानं अर्धा किलो शेप त्या का गपक्यात खाल्ली. म्हणलं मरत वेळ चल घरी. आम्ही दोघं निघलो. तिला टिकली होती आपली. मी इकडच्या कडीनं ती तिकडच्या कडीनं. दवाखान्यातून बाहेर निघलं की आलो पाऊस. ती भिजली मी भिजलो. पाऊस उघडा, पण तिनं असं पदरान तोंड पुसल्याच्या नंतर पदराला टिकली चिटकली ना. महाराज लटकते रे ना आहे. तिला पत्तात नाही ती टिकली पदराला चिटकलेली. बस स्टँडला आलो तर आम्ही. असं गाडी नव्हती, आपलं एसटी होती, मंठा सटल गाडी. अख्ख्या एसटीत एकच जागा रिकामी, पटक्यावलं मथारं, गपक्याची गपक्या. त्या मथाऱ्या शेजारी बसलं. वारकरी मथारं होतं ते. नाही तो मथारे फोकून द्यायच्या लायकीचीच झाली. एका गावात भागवताला गेलो, संध्याकाळी मुक्कामाला मथारं सोबती दिलं. 92 किलोचं मथारं. हिवाळा दिवस 3 मीच बैठकीत. रातच्या 10:30 म्हणते, महाराज मला एक नाद आहे. म्हणलो कोणता? आणि ते दरुजाच्या तोंडाला आणि मी खिडकीच्या तोंडाला. पळता येईन आणि काहीच नाही. मग शेंडीतला घाम पायात आला. महाराज मला एक नाद आहे. म्हणलं कोणता? म्हणला बिड्या वाढायचा. म्हणला हाय हो सोपा. पण भेव वाटू लागलं ना.
झपकी तो का काय मला भरत काऊन हसायला म्हणलं बाबा बिडी कशामुळे वडायची म्हणला छाती मोकळी होती म्हणलं वडा त्यानं वडा म्हणल्यावर 12 वाड्या त्याच्या धोपण्यानं त्याची छाती मोकळी झाली मग गच झाली त्याच्या उशाचा काटा घेतला काटात म्हणतात का तुमच्या इकडे हे बंडल आणि टेबलाच्या ड्रॉप मध्ये टाकून दिलं दिवाळीचा सण झालेला होता पहाटे 4ला डंगर उठलं महाराज बिड्या गौसनत राव 2 कामं बिडीशिवाय होतच नाहीत मी म्हणला पडू दे भागवत सांगायचे दिवसभर राजा त्या टेबलात ठुल्यात घ्या त्याच्या नातवानं गवळ्या फाटाकड्या त्याच्यातच ठुलत्या या येडगळ म्हाताऱ्यानं बिडी म्हणून गवळी फाटाकडी तोंडात धरली वातिकून पेटणं थोतर फाटणं संगत झालं विठाला विठाला असले म्हातारे काय मेळ आहे का त्याचा एसटीत एका म्हाताऱ्या शेजारी आमच्या घरच्या बशिलं त्या म्हाताऱ्यानं पाहिलं कीच रडू लागलं म्हणलं देवा पांडुरंगा महाराष्ट्रात का म्हातारे नव्हते का रे इतक्या कमी वयात परीच्या कपाळावरच कुकून म्हातारं फुसफुस रडू लागलं म्हणलं बाबा काय झालं काय सांगावं बाळू महाराज ढवळ्या परत आणि पोरीचं कपाळ दिसायला एवढ्या सक्रातीला तो वाण देऊ द्यायचं असतच मी म्हणलं मला कोणाला देता ते म्हातारं म्हणलं तुमचा बाजार आहे काय म्हणलं हो एसटी वाल्याला म्हणलं गाडी थांबेव जरशी दुकानावर गेलो 2 रुपये घेऊन म्हणलं केवढ्याला एक नवरा ते म्हणला 1.5 रुपयात 35 नवरे 8 आणि वापस दिले 35 टिकले येतात ना हे संस्कृती तुमची आमची पवित्र संस्कृती जोपासणं अत्यंत गरजेचे आहे महाराज महान विख्यात संस्कृती सोयरिकीला नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी चालले दिनाचा सोयरा पांडुरंग याच्यावर सांगायला एवढं सांगून शेवेल पूर्णिराम करू जाताना दामू शेट्टीची परिस्थिती नाजूक मेहुणा श्रीमंत होता बहिणीचे मालक निरोप पाठीला भाऊजी नामदेवाला पोरगी बघायला जायचं पण येताना मला एक धोतर घेऊन या तुमचं इथून सुरुवात आहे आणि पोरीच्या बापाला 844 घोडे बसायला एका एका घोड्याला अर्धा किलो सोन्याचा लगाम महाराज मेहुणे धोतराचा जोडा घेऊन आले शर्ट घेऊन आले दामू शेट्टी भावकीचा एक माणूस 2 मेहुणे पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि निघाले पण देवाने विचार केला आता आपण जाणं गरजेचं आहे तरच सोयरीक जमती देवान दामू शेट्टीला सांगितलं मला येऊ द्या देवा तुम्ही कशा रूपात माणसाच्या रूपात येत दिनाचा सोयरा पांडुरंग देवान खांद्यावर घोंगडी टाकली महाराज घोंगडीच्या दशाला पुढून 7 हिरे आणि पाठीमागून 7 हिरे बादशाच्या दरबारात पोरगी दाखवायचा कार्यक्रम श्रीमंत बादशाह ज्याच्या ताब्यात 43 वर्ष पंढरपूर होतं असा श्रीमंत बादशाह बादशाने सगळा कार्यक्रम पाहिला पण एक पाहुणा बादशाला इतका चमकत होता की ज्याच्या हिऱ्यानं बादशाचा महालच चमकाला बादशाह प्रधानजीला विचारलं प्रधानजी कोण आहे जी प्रधानजी म्हणलं कसं विचारत हिंदीत बोलत होतं मला नाही येत हिंदी मैं हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई गाडी चली गई मैं खाली राहिला आपण बोलायची बी कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट आपली किती पवित्र भाषा आहे माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके आयशे अक्षरे रसिके मिळवीन हे मराठीचे नगरी ज्ञानोबराय सांगतात महाराज कशाला लोकांची भाषा बोलायची असो हिंदीत त्यानं त्याच्या प्रधानाला विचारलं का रे कोण पाहुणा आया म्हणलं इथं विचारता येत नसते काय वैभव महाराज भगवान तिकडे गेले बादशाह त्यांच्या पाठीमागं तुळशी वृंदावनापाशी बसला दामू शेट्टीनं तुळशीला नमस्कार केला बादशाहनं पण केला महाराज अकबराच्या दरबारात 9 तुळशी वृंदावन होते 9 एका ठिकाणी 11चा उल्लेख आलाय मुसलमान होता अकबर पण 9-11 त्यांच्याकडे वृंदावन होते कारण पवित्र बिरबलाच्या काळातली गोष्ट आहे संस्कृती आपली रोज सकाळी बाईन तुळशीला पाणी घाला विषयांतर हो द्या माझं पण तुमचं सांगायला व्यवस्थित शहरात असो कुठे असो ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याचं घरन मसनवाटा सारखाच महाराज
बिरबल एकदा पूजा करीत असताना बादशाह नौकर पाठीला, जा बिरबल को बोलाव. आला ते नौकर. बिरबल, बादशाह बोलले पूजा करायला सांग. बादशाह कदरून आला. बिरबल काय करायला? बिरबल तर तुळशीला पाणी घालायला लागला. क्या कर रहा? तुळशीला पाणी घाला. ये कोण आहे? ये हमारी हिंदू की माँ आहे. बादशाह म्हणला येडपटत झाडाला बी माय म्हणते तिडी. आता राजा होता ते बळेविन शक्ती बोलणे, त्याने टाकली तुळस उपटून. बिरबल लय हुशार माणूस होता. शहाणी माणसं बोलून दाखवत नाहीत आणि करनील चुकत नाहीत. कुठं जायचं आता? बादशाह म्हणला हातपाय दुखायले, चलत चलत नदीला जायचंय. दोघं नदीला गेले आणि नदीच्या कडीला कमरा इतक्या आग्याच्या बोंड्याचं झाड होतं. बिरबलान घातली त्याला प्रदक्षिणा. बादशाह म्हणला ये कोण आहे? ये हमारा बाप है. बिरबल म्हणला माय उपटून टाकली, काय नाही म्हणली, बाप काय करीन? आणि नेमक्याच बोंडे आलेल्या होत्या. बादशाहनं जे झाड उपटिलं तर पायापासून शेंडी लोक खाजू लागला, म्हणजे दाढी लोक, शेंडी नव्हती. बिरबल माची लेकिन बाप बहुत खतरनाक है भाई, अब क्या करना पड़ेगा? और मेरे माँ के पास जाना पड़ेगा. उपटून टाकलेल्या तुळशीचा पाला अंगाला लावला. बादशाचा दाह शांत झाला. ही आपली संस्कृती आहे. म्हणून जोपासायची महाराज. ज्याचं चरित्र ऐकतात त्याच्या चरित्रामध्ये वानरांनी संस्कृती जपली. एका महिंद नावाच्या वानराचं चरित्र पहा. झेंडा सांभाळायचं काम त्याच्याकडे दिलतं. आस्तू नावाच्या प्रधानाने बाण मारला आणि झेंडा वरचा तुटला. लक्ष्मणानं सांगितलं महिंद, झेंडा तुटलाय. लक्ष्मणाच्या कमरेचा शेला वहडा. एकीकडनं झेंड्याची काडी मधात घातली. रक्ताचा लोंढाला उपरनं त्याच्यात भिजिलं, रक्ताचा पुन्हा झेंडा तयार केला. म्हणजे संस्कृती जपण्याची पात्रता वानरात होती, पण आपल्यात नाही महाराज. म्हणून आमच्यात देव थांबत नाही. आमच्या कीर्तनात त्याच्यामुळे देव नाचत नाही. नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचायचा. असो, तुळशी वृंदावनापाशी बादशाह उभा आहे आणि राजाईच्या वडिलाला विचारलंय, सरदार या सर्व पाहुण्यामध्ये हा पाहुणा कोण? कसं विचारावं अलंपना. पण बादशाने स्वतःच्या सेवकाला सांगितलं, चालता चालता विचार बाजूचा कोण आहे. वाट लावता लावता एक फतेखा आला. पुढे विचारला, आप कोण आहे? मैं दुले का मामो हूँ. देवाच्या तोंडातून वाक्य पड, मी नवरदेवाचा मामा आहे. बादशाच्या कानावर वार्ता आली. राजाईच्या वडिलाला सांगितलं, सरदार पोरगी देऊन टाक. काय नवरदेवाच्या मामाचं स्वरूप आहे, ज्याच्या घोंगडीचे हिरे पाहिल्याच्या नंतर माझा महाल चमकत होता. हे नवरदेवाचा मामा असाय तर नवरदेव किती सुंदर असेल. देऊन टाक पोरगी. सोयरीक झाली, लग्न झालं महाराज. आता देव सोयरा झाल्यामुळे सोयरीक झाली. पण नामदेवरायचं घर कसं होतं? केळीवरी नारळन घर चंद्रमोळी. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी. जाण तसे आळी नामयाची. घरातून चालण्या दिसायच्या महाराजे. नामदेवरायचं घर होतं. आले परत. अधिक मासाचा महिना आला. दामू शेट्टीच्या युहाईनं नामदेवरायच्या सासऱ्याने निरोप पाठीला, युहाई आमच्याकडे धोंडे जेवणासाठी या. 2 मेहुणे दामू शेट्टीचे. स्वतः आता देव नाही गेले धोंडे जेवायला. भावकीचे 2 माणसं, 2 मेहुणे, दामू शेट्टी असे 5 लोक जेवायला गेले. सोन्याचे पाट बसायला टाकले. सोन्याचे ताट होते, त्याच्या सोन्याच्या वाट्या, सोन्याच्या समाया. धोंड्याच्या महिन्यात जीव घातला अधिक मासात आणि जशाला तसे ताटण वाट्या बांधून दिल्या. रस्त्याने येताना भावकीचे लोकांनी विचारलं, दामू शेट्टी ही सोयरीक कोण जमिली? कोण केली सोयरीक? नामदेवरायच्या डोळ्याला पाणी आलं. झाडाला कडकडाटून मिठी मारली. भावकीच्या लोकांना सांगितलं, बापू ही सोयरीक आमच्या छान जमत नव्हती माय, पण विटेवरचा देव आमचा सोयरा झाला. दिनाचा सोयरा पांडुरंग, आणि म्हणून त्याच्याकडे जायचंय. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. अजून एक प्रसंग सांगतो. मला 11च्या पुढे बोला वाटत नाही. शिजल्यावरी जाळण वाया जावयाचे मूळ. तरी सांगतो. तुकोबारायची अत्यंत गरिबी. तुकोबारायसारखा श्रीमंत साधू अजून जगात कोण नाही, आणि तुकोबारायसारखी गरिबी भोगणारा साधू जगात नाही. संसार कसा करावा प्रत्येक माऊलीला हात जोडून सांगतो. तुकोबारायच्या पत्नीचं आचरण घ्या. पुण्याच्या आपाजी गुळव्याची मुलगी तुकोबारायची पत्नी. पश्चिम महाराष्ट्रात नंबर 2ला श्रीमंत. आणि एवढ्या श्रीमंताची पोरगी तुकोबारायच्या घरी एका लुगड्या संसार करत होती. आंघोळ झाल्याच्या नंतर लुगडं वाळेपर्यंत 45 मिनिटं कणगीत बसत होत्या. पण एका नव्या पैशाची माहेरात तक्रार सांगितली नाही. मालकाची गरिबी.
आम्ही सक्रातीला दिल दिवाना, धूम मचाले, माहेरची साडी, सगळ्या पिक्चरच्या साड्या आणतो. तरी